सरिता सकाळपासूनच आपली कामे आटपून घेत होती, कारण आज तिला लवकरच तिच्या आई वडिलांच्या घरी जायचे होते. तरी तिच्या सासूबाई सरिताला म्हणतात, आधी सर्वांसाठी नाश्ता कर आणि जेवणाची तयारी कर, त्यानंतरच तुझ्या माहेरी जा. आज संध्याकाळी सरिताच्या बहिणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता, म्हणून तिच्या आईने तिला काही तयारीत मदत करण्यासाठी सकाळी लवकरच घरी यायला सांगितले होते. पण आता सकाळचे 10 वाजायला आले होते, तरी सरिता घरातील कामेच करत होती. त्यामुळे सरिता पटापट हात चालवत होती. शेवटी सर्व कामे उरकून सरिता सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, आता सगळ्यांनी नाश्ता केला आहे आणि मी दुपारच्या जेवणाची तयारीही केली आहे. तुम्ही फक्त भाजी घाला. आता मला माझे दागिने द्या, म्हणजे मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकेन. तसे तर सरिताच्या बहिणीच्या साखरपुड्याची तारीख ठरली तेव्हापासून सरिताने अनेकदा आपल्या सासूबाईंकडे दागिन्यांची मागणी केली होती. पण तिची सासू म्हणायची की तू ज्या दिवशी साखरपुड्याला जाशील त्या दिवशी तुझे दागिने घे. आता सरिताला आपल्या माहेरी बहिणीच्या साखरपुड्याला निघायचं होतं. तरी तिच्या सासूबाई नाराज चेहरा करत म्हणाल्या, सुनबाई, साखरपुड्याचा कार्यक्रम तर रात्री आहे ना. आता तुम्ही साखरपुड्याच्या तयारीसाठी तुझ्या माहेरी जात आहात, त्यामुळे इकडे तिकडे भटकत राहाल. त्यामध्ये दागिने चोरीला गेले तर? आता बघ, माझी तब्येत फारशी बरी नाही, त्यामुळे मी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. पण तुझे सासरे नक्की येतील. ते येतील तेव्हा मी तुझे दागिने त्यांच्याकडे पाठवीन. तू काळजी करू नकोस. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून सरिताचा चेहरा पडला आणि ती विचार करू लागली की मी इतकी वर्ष माझ्या आईवडिलांच्या घरी राहत होती. माझ्या आईवडिलांच्या घरी चोरी येऊन बसले आहेत का? आता सासूबाई मला स्वतःचे दागिने देण्यासाठी सुद्धा मागे पुढे करत आहेत आणि काही तरी कारण सांगत आहेत. हे सरिताच्या लक्षात येत होतं, पण सरिताला सासूसोबत वाद घालायचा नव्हता, कारण उगाच त्यांचा मूड खराब होईल. म्हणूनच सरिता म्हणाली की ठीक आहे आई. एवढं बोलून सरिता तिच्या आईबाबांच्या घरी निघून गेली. आईबाबांच्या घरी पोहोचल्यावर सरिताची आई म्हणाली, हे बघ बाळा, आता साखरपुड्याची तयारी कर आणि संध्याकाळी नीट तयार हो. दागिने वगैरे आणलेत ना? तेव्हा सरिता नाराज स्वरात म्हणाली, आई, मला दागिने दिले नाहीत. सासरे संध्याकाळी दागिने घेऊन येतील. त्यावर सरिताची आई म्हणाली, काही हरकत नाही, मला काम पूर्ण करायला मदत कर. तेव्हा सरितानेही मान हलवली आणि सरिताने काम पूर्ण करायला सुरुवात केली. पण सरिताला मनातून थोडी भीती वाटत होती की सासूबाई माझे दागिने पाठवतील की नाही माहीत नाही. जर त्यांनी दागिने पाठवले नाहीत तर मी कार्यक्रमात काय घालू? म्हणून सरिता आपले सासरे येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली. मध्येच तिने एकदा सासूबाईंना फोन करून आठवण करून दिली की माझ्या आवडीचे सर्व दागिने पाठवा. तेव्हा तिच्या सासूबाई तिला खडसावत म्हणाल्या की तू तुझ्या आई वडिलांच्या घरी साखरपुड्याच्या तयारीसाठी गेली आहेस, तर तिथे लक्ष दे. तू तिथल्या कामात लक्ष देण्याऐवजी तुझे लक्ष तर दागिन्यांकडे आहे. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून सरिताला खूप वाईट वाटले की तिला स्वतःच्या दागिन्यांसाठी सुद्धा इतकं ऐकावं लागतं. पण संध्याकाळी सरिताचे सासरे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हजर झाले तेव्हा मात्र सविताने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र तोपर्यंत अनेक नातेवाईक आणि पाहुणे आले होते आणि सरिता पण साडी नेसून तयार होती. पण दागिन्यांशिवाय तिचा मेकअप अपूर्ण दिसत होता. बरं, तिचे सासरे आल्यावर त्यांनी सरिताच्या हातात एक बॉक्स दिला आणि म्हणाले, हे घे सुनबाई, तुझ्या सासूने हे दागिने पाठवले आहेत, ते घालून तयार हो. पण सरिताने जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण त्यात फक्त सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी आणि लहान कानातले जोड होते. तिचे सोन्याचे मोठे कानातले, सोन्याचे नेकलेस, तिच्या बांगड्या तिच्या सासूने पाठवल्या नव्हत्या. शेवटी सासूबाईंनी जे काही दागिने पाठवले होते ते सरिताने घातले आणि सरिता तयार झाली. पण मध्येच सरिताला कोणी विचारले की सरिता म्हणायची की खूप गरम होत आहे ना, म्हणूनच मी जास्त वजनदार दागिने घातले नाहीत. पण स्वतःच्या बहिणीच्या साखरपुड्यात दागिने घालायला मिळाले नाहीत याचे सरिताला मनातून खूप वाईट वाटत होते. तसे तर सरिताला दागिने घालण्याची खूप आवड होती आणि हा एकमेव प्रसंग होता ज्यामध्ये ती दागिने घालू शकत होती. नाहीतर इतर दिवशी तिचे दागिने तर सासूबाईंच्या तिजोरीचं सौंदर्य वाढवत होते. लग्नानंतर सरिताच्या सासूने दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी तिचे सर्व दागिने स्वतःजवळ ठेवून घेतले आणि ते तिला परत दिलेच नाहीत. छोट्या छोट्या प्रसंगी सरिताला दागिने घालावेसे वाटले की तिची सासू म्हणायची, अशा प्रसंगी कोणी दागिने घालतं का? त्यामुळे आपण बहिणीच्या साखरपुड्याला सगळे दागिने घालणार असा विचार सरिताने करून ठेवला होता. पण त्या कार्यक्रमावेळी सुद्धा तिच्या सासूने तिला ठराविकच दागिने दिले.
त्यामुळे सरिताचा मूड ऑफ झाला होता. तिच्या आनंदावर विरजण पडले होते. एवढंच नाही तर जेव्हा तिचे सासरे घरी परत जायला निघाले तेव्हा ते म्हणाले, सुनबाई आता मला तुझे दागिने दे. तुझ्या सासूबाईंनी मला सर्व दागिने परत घेऊन येण्यास सांगितले आहेत. तेव्हा सरिता आणखीनच हैराण झाली आणि विचार करू लागली, माझे दागिने माझ्याकडे एक रात्र सुद्धा राहू शकत नाहीत का? पण तिचे सासरे उभे होते म्हणून सरिताने खोलीत जाऊन सर्व दागिने काढले आणि ते आपल्या नवऱ्याकडे दिले आणि म्हणाली, ते घ्या आणि तुमच्या बाबांकडे द्या. तिचा नवरा वडिलांना दागिने देण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याचे वडील दागिने मोजू लागले आणि म्हणाले, अरे यामध्ये एक दागिना कमी आहे. मी दागिने मोजून आणले होते, त्यात मंगळसूत्र नाहीये. तू सुनबाईकडून मंगळसूत्र मागून घे. तोपर्यंत सरिता बाहेर आली होती आणि तिच्या गळ्यात लटकलेले मंगळसूत्रही बाहेर आले. त्याला पाहून तिचे सासरे म्हणाले, सुनबाई तुझं मंगळसूत्र पण दे, नाहीतर तुझी सासू मला खूप शिव्या देईल. तिने सगळे दागिने मोजून परत आणा असे बजावून सांगितले आहे. तेव्हा सरिता म्हणू लागली, बाबा काही कामे उरकून मी पण घरीच येते. मी मंगळसूत्र घेऊन येते, तुम्ही काळजी करू नका. तरीही सरिताचे सासरे हट्ट करू लागले. आपल्या सासऱ्यांचा हट्ट पाहून सरिताच्या मनाला वाटू लागले की हे माझे मंगळसूत्र आहे, मग तरी देखील मी ते थोडा वेळ घालू शकत नाही का? शेवटी सरिताने नाराज मनाने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून तिच्या नवऱ्याच्या नयनच्या हातावर ठेवले आणि ती तिथून निघून गेली. सरिताचा उदास चेहरा पाहून तिचा नवरा नयन म्हणाला, अगं तू कशाला काळजी करतेस? दागिने तर घरीच आहेत ना. आणि ऐक, आईने ते दागिने सुरक्षित राहण्यासाठी स्वतःकडे ठेवले आहेत. तू अशीच नाराज राहणार असशील तर मी तुला अजून वेगळे दागिने करून देतो. जे तुला वाटतील तेव्हा तू घालू शकतेस. दागिने हलके असतील तर आई सुद्धा नकार देणार नाही. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून सरिताने नजर फिरवली आणि आपली कामं संपवायला निघून गेली. पण मनात तिला खूप विचित्र वाटत होते. हे कसले सासर आहे? सुनेला तिचे दागिने घालण्याचा अधिकार सुद्धा दिला जात नाही. ते दागिने तिजोरीत बंद करून ठेवायचे असतील तर सून एखाद्या कार्यक्रमात काय घालणार? आता 6 महिन्यांनी सरिताच्या बहिणीचं लग्न होणार होतं आणि तिने ठरवलं होतं की ती तिच्या बहिणीच्या लग्नात सर्व दागिने घालणार. पण त्या अगोदर 2 महिन्यांनी तिच्या सासूबाईंच्या बहिणीच्या मुलाची एंगेजमेंट होणार होती. त्यावेळी सरिताची तब्येत बरी नसल्याने सासूने तिला त्या एंगेजमेंटला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला होता. सरितानेही विचार केला, काही हरकत नाही, मी घरी आराम करेन. सरिताच्या सासूबाई, सासरे आणि सरिताचा नवरा नयन एंगेजमेंटला गेले होते. नंतर जेव्हा सरिता एंगेजमेंटचा व्हिडिओ पाहत होती तेव्हा तिचा हार तिच्या मोठ्या जावेच्या गळ्यात होता आणि तिचे कानातले तिच्या नंदेच्या कानात होते. हे पाहून सरिताला आश्चर्य वाटले. ती लगेचच सासूबाईंकडे गेली. तेव्हा तिच्या सासूबाई हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होत्या. सासरे पण तिथेच बसले होते. तेव्हा सरिताने थेट आपल्या सासूबाईंना विचारलं, आई माझा हार आणि सोन्याचे झुमके कुठे आहेत? तेव्हा तिची सासू बेफिकीरपणे म्हणाली, अगं ते माझ्या तिजोरीत पडले आहेत, दुसऱ्या कुठे असतील? मग सरिता म्हणू लागली, मला माझे दागिने पाहायचे आहेत. तेव्हा तिच्या सासूबाई म्हणू लागल्या, अगं तू आता दागिने पाहून काय करणार? तेव्हा सरिता म्हणू लागली, आई मला माझ्या बहिणीच्या लग्नात ते सगळे दागिने घालायचे आहेत, त्यामुळे मला ते दागिने बघायचे आहेत. पॉलिश वगैरे करायची गरज असेल तर मी ते पॉलिश वगैरे करून ठेवीन. कृपया मला माझे दागिने दाखवा. तेव्हा सरिताचे सासरे सुद्धा म्हणाले, ए शारदे, सुनबाईला तिचे दागिने बघायचे आहेत. ती तिचे दागिने दाखवायला सांगते तर तिचे दागिने तिला दाखव. ते नुसते दाखवायला काय अडचण आहे? पण आता सासूबाईंकडे दागिने नव्हते, मग त्या काय करणार होत्या? त्या विषय टाळू लागल्या आणि त्या म्हणाल्या, अगं सुनबाई, लग्नात खूप गर्दी असेल, एवढे महागडे दागिने घालशील का? आणि हरवले तर काय होईल? तू बहिणीच्या लग्नात खोटे दागिने घातलेस तर बरं होईल. सासूबाईंचं हे उत्तर ऐकून सरिताचा चेहरा रागाने लाल झाला. तेवढ्यात नयनही ऑफिसमधून घरी आला. आपल्या नवऱ्याला समोर पाहून सरिता म्हणाली, अहो हे बघा, आई मला दागिने माझे दाखवत नाही आहेत. तेव्हा नयन चिडून म्हणाला की मी आत्ताच ऑफिसमधून घरी आलो आहे. आजच तुला दागिने का बघायचे आहेत? तू स्वयंपाकघरात जा आणि माझ्यासाठी चहा नाश्ता कर. तेव्हा सरिता म्हणू लागली की तू रोज ऑफिसमधून येशील आणि रोज घरची कामे होतील, मग मी माझ्या दागिन्यांबद्दल कधी बोलू? त्यावर नयन म्हणाला, दागिन्यांबद्दल बोलण्याची काय गरज आहे? ते आईकडे आहेत आणि सुरक्षित आहेत. तुला बघायला का हवेत? तेव्हा सरिता म्हणू लागली की ते दागिने ही माझी स्त्री संपत्ती आहे. आईने ते दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी घेतले होते. मी जेव्हा ते दागिने घालायला मागते तेव्हा आई लहान लहान दागिने घालायला देऊन काहीतरी कारण देत असतात. पण माझे मोठे दागिने तर तुमची बहीण आणि वहिनी घालून फिरत आहेत.
हे किती विचित्र आहे की मी एकटी माझे दागिने घालू शकत नाही आणि संपूर्ण कुटुंबाने ते घातले तरी चालतात. हे ऐकून नयनला आश्चर्य वाटले. सरिताच्या अशा बोलण्याने तिच्या सासऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, सुनबाई, तू हे काय बोलत आहेस? तुझे दागिने आमच्या तिजोरीत सुरक्षित आहेत ना? तर सरिता म्हणाली, नाही बाबा, हे बघा. असे बोलून सरिताने व्हिडिओ दाखवला आणि म्हणाली की हा हार माझा आहे आणि हे कानातलेही माझे आहेत. आईंना विचारा, माझा हार कुठे आहे? तेव्हा सरिताच्या सासूबाई संकोचून म्हणाल्या, त्यांना तुझे दागिने घालायचे होते म्हणून मी ते सोबत घेतले. तेव्हा सरिता रागातच म्हणाली, तुम्हाला काय वाटते मी माझे दागिने सांभाळू शकणार नाही आणि तुम्ही माझे दागिने तुमच्या मुलीला आणि मोठ्या सुनेला देत आहात. त्या लोकांकडून माझे दागिने गायब झाले तर माझ्या दागिन्यांची जबाबदारी तुम्ही घेतली आहात ना? मग तुम्ही हे सगळं का करत आहात? मी माझे स्वतःचे दागिने घालू शकत नाही आणि कोणीतरी माझे दागिने घालून फिरू शकते? वा आई वा, कसली दुपटी विचारसरणी आहे तुमची. आता सरिताचे सासरे सुद्धा खूप चिडले आणि ते म्हणाले की जोपर्यंत तू म्हणत होतीस की मी माझ्या सुनेचे दागिने ठेवते तोपर्यंत काही हरकत नव्हती, पण हे सर्व काय होत आहे? जर तुला हे सगळं असं करायचंच होतं आणि करतेस तर त्यापेक्षा सुनबाईचे दागिने तिला परत कर. आता सरिताची सासू काय बोलणार होती, कारण तिच्या नवऱ्यानेही तिला पटकारलं होतं. मग नयननेही सुरुवात केली. तो म्हणाला, आई, ही रोजची भांडणे चांगली नाहीत. ज्याचे दागिने आहेत ते त्याच्याकडे राहू दे. तसेही घरातील दागिने कोण चोरणार? आमच्याकडे एक कपाट देखील आहे. कपाटाच्या आत लॉकर देखील आहे. प्रत्येकाला स्वतःचे दागिने ठेवू दे आणि हवे तेव्हा घालू दे. दागिने गहाळ झाले तरी ती ज्याची त्याची प्रत्येकाची जबाबदारी किंवा त्यांच्या निष्काळजीपणामुळे असेल. आता माझ्या बायकोचे दागिने पुन्हा तुझ्याकडे ठेवायला देणार नाही. आता ठीक आहे ना? आता सगळे बोलू लागले, पण सरिताच्या सासूबाई काही बोलू शकल्या नाहीत. शेवटी त्यांच्याकडे असलेले आपल्या सुनेचे सर्व दागिने घेऊन आल्या आणि ते दागिने सरिता समोर फेकून देत म्हणाल्या, घे, दागिन्यांची राणी बन, मला काही नको. आणि मोठ्या सुनबाईला घालायला दिलेला हार सुद्धा परत घेऊन तुला देईन, काळजी करू नकोस. आठवड्याभरात तो हारही सरिताला परत करण्यात आला. आता सरिता आनंदी होती, कारण ती तिच्या इच्छेनुसार तिचे दागिने हाताळू शकत होती आणि घालू शकत होती. खरंच अशा दागिन्यांचा काय फायदा? जर वेळेला आपल्याला हवे तेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी आपण आपले दागिने घालू शकत नाही, तर ते आयुष्यभर नुसते जपून ठेवून काय फायदा? जर असेच करायचं असेल तर मग दागिन्यांवर खर्च करण्याची काय गरज आहे? मित्र आणि मैत्रिणींनो, याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कृपया कमेंट करून कळवा आणि नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.